हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मला असं वाटतं की आपल्या मुलींच्या आयुष्यामध्ये एक अदृश्य असं बटन असतं, ते म्हणजे परमिशनचं बटन. आपल्याला आईवडिलांपासून तर लग्न झाल्यावरती नवरा, सासू सासरे ह्या सगळ्यांना विचारल्याशिवाय कुठली गोष्ट करता येत नाही. म्हणजे मोठ्या निर्णयामध्ये आपला सहभाग नसतो. मला माहीत नाही का, कारण त्यांना सगळ्यांना असं वाटत असतं की अरे हां, ही अजून खूप लहान आहे, हिने जग बघितलेलं नाही आहे वगैरे. सो ठीक आहे, मला आज त्या विषयावरती ह्यासाठी बोलायचं आहे कारण बहुतांश महिला, एक 80% तरी गृहिणी ज्या आहेत त्या आज फक्त घरामध्येच एक 4 भिंतीमध्ये बसून आहेत. अशा काही महिला ज्या वर्षानुवर्ष बाहेर पडतही नाहीत किंवा कुठे बाहेर फिरायला जातही नाहीत. नवरे मंडळी तर आपल्याला माहीतच आहे किती उत्साही असतात बाहेर घेऊन जाण्यासाठी. सो दॅट्स अनदर पार्ट. मला असं म्हणायचं की आपण ह्यावरती सोल्युशन काढू शकतो. जसं की आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडावंच लागणार आहे. मी समय रैनाचा व्हिडिओ बघितला, एक स्टील अलाइव्हचा परवा. त्यामध्ये त्यांनी जे कमबॅक त्याचंच केलेलं आहे. म्हणजे मला माहीत आहे त्याला भरपूर सपोर्ट वगैरे मिळाला असेल, इमोशनल सपोर्ट वगैरे वॉटेवर, बट तो ज्या फेजमधनं गेला आणि त्यांनी जे कमबॅक केलं आहे, मला असं वाटतं की त्यातनं भरपूर काही शिकण्यासारखं आहे. तुम्ही आज तुमच्या आयुष्याकडे जर बघसाल, तुमच्याकडे आपण एक साधं उदाहरण घेऊयात. राणी लक्ष्मीबाई जशा होत्या, त्यांनी जेवढं त्यांच्या वेळेला जेवढं स्ट्रगल केलं, जेवढं त्यांनी कन्व्हिन्स केलं जनतेला वगैरे वगैरे, आज ती परिस्थिती नाही आहे. तुम्ही यूट्यूबवरनं कुठूनही आज तुम्हाला शिकण्यासाठी भरपूर असे चॅनल आहेत, भरपूर गोष्टी आहेत जे तुम्ही तिथून शिकू शकतात. जर तुम्हाला ह्या सिच्युएशनमधनं बाहेर पडायचं असेल तर, तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडायचं असेल तर. कारण ज्या वेळेला तुम्ही 4 पैसे कमवणार, त्याच वेळेला तुम्हाला लोक विचारतील की तुला काय हवं आहे, आज तुला काय खायचं आहे. मला खूप मोठा असा अनुभव आहे की ज्या वेळेला ज्या वेळेला आपल्याकडे पैसे असतात, त्यावेळेला भरपूर लोक आपल्याला तेवढा सन्मानही देतात. म्हणून मी तुम्हाला सांगते की माझा एक सल्ला असा आहे की ज्या वेळेला तुम्ही कमवणार, शिकणार, तुम्ही तुमची मतं मांडणार, विशेष म्हणजे जेव्हा तुमची मतं मांडणार, ज्या वेळेला तुमच्याकडे नॉलेज येईल आणि तुम्ही जेव्हा कम्युनिकेशनवरती काम करणार, त्याच वेळेला समोरचाही तुम्हाला सन्मान देईल. म्हणून आज स्वतःसाठी जगा. भरपूर गोष्टी आहेत तुमच्याकडे शिकण्यासाठी, तुम्ही त्या करू शकतात. स्वतःसाठी 2 पैसे असणार, आपल्या हक्काचे असणार, आपल्यासाठी असणार. त्यावरती तुम्ही हक्काने सांगू शकता की हो, हे माझ्यासाठी आहे, हे मी आज माझ्यासाठी घेणार आहे. व्हॉटेवर तुम्ही कशासाठी खर्च करा, काही करा, बट आज ते तुमच्यासाठी असतात. सो तुम्ही तुमच्या पायावरती उभा राहू शकतात. माझा सल्ला असा राहील, कमवा, शिका, स्वतःचं घर घ्या आणि परिस्थितीतून बाहेर पडा. मला बस असं वाटतं की म्हणजे मला असं वाटतं की ह्या जनरेशनला सांगण्याची गरज आहे की आपण ह्युमन बीइंग आहोत. आपणही कधीतरी थकून बसू शकतो. किती एक्सपेक्टेशन असतात समाजाचे आपल्याकडनं, ज्या गृहिणी आहेत त्यांच्याकडनं. बस आपण ह्याच्यातून बाहेर पडा. सो बस, कसा वाटला तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज, अजून अशा मोठ्या ज्ञानासाठी.